नाही आम्ही कसा कसा धक्का लागत नाही? आता परत एकदा शासन जी आर वाचून दाखवू का तुम्हाला? किती वेळा वाचून दाखवायचा? खोटं बोलतायत. रास्त या जी आरचा अर्थ काय? हा काय कन्नड मध्ये जी आर आहे का? हा काय फारसी हिब्रू कुठल्या फॉरेन लँग्वेज मध्ये आहे का? आणि हा गव्हर्नमेंट रिझोल्युशन आहे, नॉट अ इन्फॉर्मेशन. आणि गव्हर्नमेंट रिझोल्युशन मध्ये सरळ सरळ तुम्ही म्हणताय की मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या कामामध्ये सुलभता निर्माण व्हावी म्हणून तुम्ही बोलताय, जी आर पारित करताय. असा जी आर या उपसमितीने कुणाच्या सांगण्यावरून काढला? या प्रश्नाचं उत्तर ओबीसीना हवंय. स्टेट बॅकवर्ड कमिशनने तुम्हाला काही शिफारस केली का? मंत्रिमंडळामध्ये तुमचा काही निर्णय झाला का? हाऊस मध्ये यावर चर्चा झाली का? या जी आरचा काय अर्थ निघतो? मी एक आंदोलक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून, ओबीसी चळवळीमध्ये काम करणारा माणूस म्हणून याचा अर्थ काय निघतो हे मुख्यमंत्री महोदयांनी आणि महाराष्ट्रामधल्या विखे पाटलांपासून उपसमिती, आणि उपसमिती मुळात बायस आहे. या उपसमितीवरती आरक्षणाचं धोरण माहित असलेला एकही मंत्री, त्याचा एबीसीडी सुद्धा माहित नसलेला माणूस त्या उपसमितीमध्ये नव्हता. हा बायस आहे. हा ओबीसी, ही उपसमिती ओबीसी आरक्षणाचा आरक्षण संपवणारी ही उपसमिती आहे. मराठा नेत्यांमध्ये सुद्धा याच्याबद्दल संभ्रम आहे. विनोद पाटील म्हणतात की हा जी आर नाहीये, ही माहिती पुस्तिका आहे. अहो विनोद पाटील साहेब, तुम्ही एवढे दिवस लढताय, ह्याच्यावरती लिहिलंय काय? लिहिलंय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जी आर, गव्हर्नमेंट रिझोल्युशन, महाराष्ट्र शासन, आणि परत शासन निर्णय, परत वर्षा देशमुख उपसचिव महाराष्ट्र शासन, साईन आहे. हे कशी इन्फॉर्मेशन असेल? पण दिला होता. अरे हो ना, मग जी आर आहे ना. मग खोटं बोलतायत का? झरंगेनं खोटं बोलतायत का? मग नाही, एक स्पष्ट करा, फसवणूक ओबीसी समाजाची झाली आहे का फसवणूक मराठा समाजाची? हो, मग विनोद पाटलांना असं म्हणायचंय का ही फक्त माहिती आहे आणि हा जी आर नाही, असं म्हणायचंय का? अरे हा जी आर म्हणतोय ना. खोटं बोलतोय का शासन? मग खोटं बोलला असेल तर आम्हाला आनंद होईल, पण जी आर आहे ना, हा जी आर खोटा आहे असं विनोद पाटलांना म्हणायचंय का? तुमची की मराठा समाजाची? अरे हा जी आर म्हटल्यानंतर ओबीसीची फसवणूक आहे ना यामध्ये. जी आर आहे ना हा. हे बघा, आमच्या समोर दोन पर्याय आहेत. आमची न्यायालयीन लढाई लढणारे आमची एक टीम आहे. त्यामध्ये ऍडव्होकेट मंगेश असाने, मृणाल ढोले पाटील त्यांची टीम आहे न्यायालयीन लढाई लढणारी. त्याचबरोबर आम्ही रस्त्यावरची लढाई लढू. ज्या शासनाला झुंडीची भाषा कळत असेल आणि झुंडीद्वारे मुंबई मधला सामान्य माणूस वेटीस धरून जर आरक्षण मिळवता येतं, जर जी आर पारित करून घेता येत असतील, तर मला वाटतं यांना झुंडीचीच भाषा कळते. उपोषण वगैरे हा निर्णय आमची कमिटी घेईल, पण त्याचबरोबर आम्हाला रस्त्यावर उतरवावं लागेल. तालुक्याला, जिल्ह्याला निवेदनं द्यावी लागतील. ज्या ज्या आमदारांनी या लोकांना पाठिंबा दिला, हे आंदोलन मोठं केलं आणि हा जी आर पारित करून घेतला, त्या आमदार खासदारांना जाब विचारावा लागेल. त्यामध्ये सत्तेतले जसे आहेत तसे विरोधामधले आहेत, त्या सगळ्या लोकांना जाब विचारावा लागेल. आणि मग आता हे इन्क्लुजन झाल्यानंतर, मराठा समाजाला सर्टिफिकेट वाटल्यानंतर गावगाड्यातल्या ओबीसीचं काय होणार? तो त्यांच्या स्पर्धेत टिकणार का? त्यांना एखादा महापौर, एखादा नगराध्यक्ष, एखादा गावचा सरपंच, गावगाड्यातल्या ओबीसींना, भटक्या जाती जमातींना माझी विनंती आहे, बाबा हो, आता तुम्हाला गावातल्या ग्रामपंचायतीचा 15 ऑगस्टचा झेंडावंदन म्हणजे झेंड्याची दोरी ओढण्याचा सुद्धा तुम्हाला अधिकार मिळणार नाही. तो अधिकार तुमचा संपलेला आहे. एवढा फटका बसेल असं वाटतं? प्रश्नच नाही. एवढा म्हणजे अरे गावगाड्यामध्ये पॅनल प्रमुख मराठा आहे, सोसायटीचा पॅनल प्रमुख मराठा आहे, गावातला पाटील मराठा आहे, गावातला आमदार मराठा आहे, गावातला वसुली एजंट मराठा आहे, बदलीचा एजंट मराठा आहे, डीडीआर मराठा आहे, तहसीलदार मराठा आहे, प्रांत मराठा आहे, आमदार मराठा आहे, खासदार मराठा आहे, महसूल मंत्री मराठा आहे, अर्थमंत्री मराठा आहे. मराठा नाही कुठं. महाराष्ट्राचं समाज मन व्यापून राहणारा, दहशत आणि प्रभाव टाकणारा मराठा समाज, जर सामाजिक न्याय, जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, जो डोंगराच्या कुशीला आहे, जो काव कुसाबाहेर आहे, ज्याचं प्रतिनिधित्व नाही, त्या माणसाला संविधान म्हणतंय की सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करायचे. त्या माणसाचं जर या जी आर द्वारे जर हक्क आणि अधिकार हिरावून घेतले गेले असतील, तर मला वाटतंय ओबीसीचं आरक्षण या जी आर द्वारे संपलेलं आहे. आणि फक्त ओबीसीचं नाही, तर एससी आणि एसटीच्या आरक्षणाला सुद्धा थ्रेड्स
या GR द्वारे गेलेले आहेत. कारण या GR मध्ये सरळ म्हणलंय नात्यातील, गोत्यातील आणि गावातील. मग एखाद्या जर आमच्या आरक्षणामधल्या मुलानं आंतरजातीय विवाह केला असेल तर विवाहानंतर जे नातेसंबंध झालेले आहेत, समजा मारवाडी समाजाबरोबर विवाह केलाय, ब्राह्मण समाजाबरोबर विवाह केलाय, नात्यातील लोकांना जर आम्ही ॲफिडेव्हिट दिलं तर त्यांना कुणब्याचं सर्टिफिकेट देणार तुम्ही, त्यांना SC ST चं सर्टिफिकेट देणार तुम्ही. हा फक्त ओबीसी आरक्षणावरती घाला नाही तर हा SC ST च्या आरक्षणाला सुद्धा थ्रेड्स पोहोचवणारा हा GR आहे. प्रश्नच नाही. मुख्यमंत्री महोदयांनी बेकायदा काम केलंय आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घेतलाय. अजून काय मी उघडून सांगू? त्यांच्यावरही बहिष्कार टाकावाच लागेल. ही सामाजिक न्यायाची लढाई आहे. आम्हाला आमदार खासदार किला उभं नाही राहायचं, आम्हाला मतं नाही मागायला जायची. आम्हाला गावगाड्यातल्या ओबीसीचे हक्क अधिकार वाचवणं ही आमची प्रायोरिटी आहे. हे आज रोजीचा आमचा उद्देश आहे, धोरण आहे. आणि ओबीसीच्या हक्क अधिकारासाठी आमचा जीव गेला तरी चालेल, आम्ही ही लढाई लढणार. मग मुख्यमंत्री असोत किंवा विरोधी पक्षनेते असोत, आमदार असोत की खासदार असोत किंवा वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख असोत. मुख्यमंत्री मागे म्हणायचे भाजपचं DNA ओबीसी, आता ओबीसी मतदान करणार नाही का भाजप? आता DNA पण राहिला नाही, RNA पण राहिला नाही, काहीच राहिलेलं नाही. आता ओबीसी आडवा झालाय, त्याला लोळवलाय आणि ओबीसीचा करेक्ट कार्यक्रम या GR द्वारे झालेला आहे. करेक्ट कार्यक्रम. हे बघा, ज्या ज्या लोकांनी मनोज जरांगेंना गेल्या 3-4 महिन्यापासून सपोर्ट केला, पाठिंबा केला, बेकायदा मागण्याचं हे आंदोलन उभं केलं, त्या माणसांना आम्ही जाब विचारणार. त्या माणसांची यादी आमच्याकडे आहे. ज्या ज्या लोकांनी सपोर्ट केला त्या माणसांना तुमचं ओबीसी आता आज तुमचं काय म्हणणं आहे त्यांनी आम्हाला पुढे येऊन सांगितलं पाहिजे. उत्कृष्ट संसदपटू सुप्रिया सुळेंनी या GRचा अर्थ आम्हा ओबीसींना समजावून सांगितला पाहिजे. हो, सगळे सुप्रियाताई सुळे आहेत, शरदचंद्रजी पवार आहेत, ज्येष्ठ नेते, आणि मग सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत, बावनकुळे साहेब आहेत, भाजपचे राणा आहेत, अजितदादा पवार गटाचे आमदार आहेत, छगनरावजी भुजबळांनी काल भूमिका घेतली, आज घेतील. झालंय बोलणं. आमची मिटिंग पण झालेली आहे काल. आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहोत. मीटिंग मध्ये आम्ही कोर्टात जाण्याची भाषा आम्ही सांगितलेली आहे, बोलून झालेलं आहे. आम्हाला एक वेळ पडली तर मुंबईला जावं लागेल, हेही आमचं ठरलेलं आहे. कालचा जो विजय उत्सव साजरा केला त्याच्यानंतर बैठक झाली का? आणि त्याच्यानंतर कधी बैठक झाली? रात्र तर होती, रात्रभर. आता माझ्या घरासमोर फटाके वाजलेले आम्ही ऐकले. बोलणं झालंय आमच्या नेत्यांशी, आमचा संवाद आहे एकमेकांशी. आम्ही न्यायालयीन लढाई एका बाजूला आणि दुसरी लढाई रस्त्यावरची लढाई लढू. आणि ओबीसी बांधवांना आजच्या या डिजिटल जमान्यामध्ये आणि तुमच्या या सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला काय घडलंय, काय घडत आहे, काय झालंय आणि काय नाही झालं हे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना कळतंय. त्यामुळे ज्या ज्या लोकांनी जी भूमिका घेतली याचा जाब महाराष्ट्रातला ओबीसी त्यांना विचारणार. निश्चित कोर्टात जाणार. का नाही जाणार? बारामतीतच. पण उद्याच्या 5 तारखेला आम्ही बारामतीत जाणार आहोत. जे आमच्या बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन, जे आमच्या बरोबर येणार नाहीत त्यांना पायाखाली घेऊन आम्ही ही लढाई सुरू करणार. ओबीसी बांधवांना माझं हे आव्हान असेल, ओबीसी मध्ये परत 4-5 प्रकार आहेत. ओबीसी मधला जो बलुता आलुता आहे त्यांनी एकतर लढाईत सामील व्हा, नाहीतर आपला 100 वर्षापूर्वीचा व्यवसाय परत चालू करा. जो बंजारा आहे त्यानं कामाची बांधकाम व्यवसायावरती वाळू वाहा, विटा वाहा, बांधकाम करा, प्लास्टर करा. वंजारी बांधवांनी हातामध्ये कोयतं घ्या, परत ऊसतोडीला जावा. मेंढपाळ बांधवांनी, धनगर बांधवांनी परत मेंढराचा कळप करा, खंडी 2 खंडी मेंढरं वाढवा आणि आपला परंपरागत व्यवसाय चालू ठेवा. गावगाड्यातला कारू नारू, बलुते आलुते, मग त्यामध्ये सुतार, लोहार, कुंभार, बेरड, परीट, रामुश सगळ्या लोकांनी आता आपलं आरक्षण गेलंय. आता फुले शाहू आंबेडकर नाहीत. आता तुमचा सहानुभूतीनं, बंधुतेनं तुमच्यावर अन्याय होतोय. तुम्ही गावकुसाच्या बाहेर आहे, तुम्ही गुन्हेगार आहे, तुम्हाला मान सन्मान नाही, तुम्हाला झेंड्याचा दोरी वडायचा अधिकार नाही, तुम्हाला सरपंच पदाच्या खुर्चीवर बसायचा अधिकार नाही. तुमच्याकडं कोणीही सहानुभूतीनं बघणार नाही. ना शरद पवार, ना सुप्रिया सुळे, ना फडणवीस साहेब, ना बावनकुळे साहेब, कोणीही तुमचं नाही. सत्तेमधून पैसा, पैशामधून सत्ता, हे सगळे कारखानदारांचे नेते आहेत, हे सगळे वतनदारांचे नेते आहेत, हे सगळे राजकारणात प्रभाव दाखवणाऱ्या
गावातल्या गावगुंड्यापासून मटक्याबुक्कीपासून ते गावगाड्यातल्या पॅनल प्रमुखापासून या सगळ्या लोकांची बट्टीक आहेत. कारण यांना भीती आहे की आपला पक्ष पराभूत होईल, आपला आमदार पराभूत होईल, आपलं राजकारण अडचणीत येईल. तुमच्या बाजूने मात्र